तुम्ही जर आपल्या लाडक्या भावासाठी असा तवा चिकन मसाला एकदा बनवलात की नाही तर भाऊ बघा एकदम खुश होणार आहे. आता तुम्ही म्हणाल अहो झाली काल भाऊबीज, जरा व्हिडिओ टाकायला लेटच झाले. तसं पण काल गुरुवार असल्यामुळे बरेच जण बघा नॉनव्हेज खात नाहीत. तर हा व्हिडिओ आज तुमच्या कामी येणार आहे. तर काय करायचं बघा, कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं, मग बारीक चिरलेला त्याच्यात कांदा घालायचा, चांगला परतून घ्यायचा, मग स्वच्छ धुतलेलं चिकन घालायचं, हळद आणि 1 चमचा तूप पण घालायचं आणि चांगलं उलतपालतं करायचं. थोडंसंच बघा याच्यात गरम पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि झाकण लावून कुकरला 2 शिट्ट्या करायच्या. आता माझ्या भावाला काळ्या मसाल्यातलं चिकन खायचं होतं, म्हणून मी माऊली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला वापरलाय. मसाल्यांची चव खरंच नादखुळ आहे. स्क्रीनवर नंबर आहे, बायोमध्ये लिंक आहे, त्यांची नक्की ऑर्डर करा. आता मिक्सरच्या भांड्यात बघा अर्धी वाटी खोबरं असेल ते मी किसून आणि भाजून घेतलेलं, त्याच्यात 10-12 कुड्या लसणाच्या आणि आल्याचा तुकडा पण घातलाय आणि कोथिंबीर घालून बघा त्याचं वाटण करून घ्यायचं. आता एखादा लोखंडी की नाही असा पसरट बघा तवा घ्यायचा, तेल घालायचं त्याच्यात, मग एक बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालायचा, थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो की नाही बघा पटकन शिजतो. आता याच्यात माऊलींचा काळा मसाला 1 चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. मग आपण जे वाटण केलं की नाही खोबऱ्याचं बघा ते घालायचं आहे आणि चिकनचं फक्त बघा पिवळं पाणी घालून की नाही मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. मग शिजलेलं त्याच्यात चिकन घालायचं, वरून माऊलींचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा, मस्त शेवटी बघा लिंबू पिळायचा. कसलं चमचमीत आपलं तवा चिकन मसाला झालाय की नाही बघा बघू. भाऊ एकदम खुश होणार आणि आपल्या लाडक्या बहिणीला भारीपैकी ओवाळणी पण देणार. तेव्हा असा तवा चिकन मसाला एकदा नक्की बनवा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.